नुकसान झालं आहे की शेतकऱ्यांनी शेतात जाणंच बंद करून टाकलं. शेतकरी शेतात गेला की त्यांच्या डोळ्यात अश्रू आहे. यावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी परवा सांगितल्याप्रमाणे राज्याचे संपूर्ण पंचनामे करण्यावर आणि कुणी शेतकरी पंचनाम्यातून सुटू नये. ज्यांची जनावरे काही मृत्यू झाले त्याबद्दलची त्या ठिकाणी मदत पोहोचवण्याचं कार्य आणि मोठ्या प्रमाणावर शासनाच्या माध्यमातून या सर्व नुकसानग्रस्तांना मदत देण्याचं कार्य हे करण्याचं काम सुरू आहे. आकडा फार मोठा आहे. जोपर्यंत पूर्ण पंचनामे होत नाही तोपर्यंत किती नुकसान आहे याचा अंदाज येत नाही, पण खूप मोठं नुकसान झालेलं आहे. नक्कीच महाराष्ट्र सरकार, खास करून महसूल खातं, कृषी विभाग, ग्रामविकास विभाग, आम्ही सर्व शेतकऱ्याचे सोलापूर असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, जालना असेल, महाराष्ट्रातले, विदर्भातले, उत्तर महाराष्ट्रातले आणि पूर्ण महाराष्ट्रातले सर्व जिल्ह्यामध्ये आमचे पंचनामे सुरू आहेत. राहुल गांधींनी ट्विट करून प्रश्न उपस्थित केला की तुम्ही खरंच शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार. मग कोण करणार आहे? राहुल गांधी करणार आहे? आम्हीच करणार आहोत, कारण आमचं सरकार आहे, आम्हाला ती जबाबदारी आहे. जनतेने आमची जबाबदारी जी आहे सरकार म्हणून ती आम्हाला पार पाडावी लागणार आणि ती आमची मॅन्डेटरी जबाबदारी आहे. जर शेतकरी नुकसानात आहे आणि शेतीला जर त्या ठिकाणी नुकसान झालं आहे तर सरकारचीच जबाबदारी असतं आणि त्यामुळे ती जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे. आम्हीच त्या ठिकाणी ती जबाबदारी पार पाडून प्रत्येक शेतकऱ्यांना एकही शेतकरी सुटणार नाही, एकही व्यक्ती सुटणार नाही याची काळजी घेणे हे जे महसूल विभागाचं आणि ग्रामविकास विभागाचं आणि कृषी विभागाचं काम आहे, पंचनामे करणं, यावर आम्ही काम करतो. आणि जसे जसे पंचनामे सरकारकडे येत आहे, जसे जसे पंचनामे मदत पुनर्वसन विभागाकडे जात आहे, मदत पुनर्वसन विभाग तसे तसे त्या ठिकाणी मदत ते GR काढतायत. काही तर असे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी दिले की गव्हर्नमेंटच्या मायनस अकाउंटमध्ये सुद्धा कलेक्टर पैसे काढून त्या ठिकाणी नुकसान देतं आणि तसे निर्णय शासनाने घेतले आहेत.